नमस्कार. आज आपण अतिशय साधी सोपी आणि आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशी एक रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी मी 1.5 वाटी तांदूळ हा रात्री भिजत घालून घेतलेला होता. आपण आता पाहू शकतात की तांदूळ हा छान भिजलेला आहे. तर अतिशय कमी साहित्य या रेसिपीला लागते. भिजवलेला तांदूळ आहे, त्यानंतर आपण त्यात हिरवी मिरची घालणार आहोत आणि थोडा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर. आणि अतिशय महत्त्वाचा आणि आरोग्यदायी असा जो पदार्थ आहे तर हा लसणाची पात किंवा हिरवा लसूण जो आहे तर तो आपण यामध्ये घालणार आहोत. आणि ह्या सगळ्याची आपल्याला एकत्र अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशी माझी अतिशय साधी सोपी अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर त्याला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर हिरवा लसूण खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. तर त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचसोबत रक्तदाब किंवा आपण BP म्हणतो ते BPसुद्धा ते नियंत्रणात ठेवते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करून ब्लॉकेज कमी करण्यासाठी मदत करते. त्याचसोबत फायबरचं प्रमाण यामध्ये भरपूर असल्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते. आणि साधा लसूण जो असतो तर त्यापेक्षा अँटीऑक्सिडंटचं प्रमाण यामध्ये भरपूर असं असतं आणि लोहाचे प्रमाणसुद्धा यामध्ये भरपूर आहे. त्यामुळे ॲनिमियासारखे जे आजार असतात तर त्यामध्ये आपल्याला फायदा मिळतो. तर असा हा हिरवा लसूण आपण आपल्या आहारामध्ये याचा समावेश करायचा असतो. तर हे सॅलड, चटणी किंवा सूप किंवा भाज्यांमध्ये सुद्धा आपण थोडा थोडा वापरून याचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये वाढवू शकतो. आणि जेवणाची चव आणि पौष्टिकता हे दोन्हीसुद्धा यामुळे वाढू शकतो. तर या पद्धतीने आपली आता जी पेस्ट आपण करून घेतलेली आहे तर ती तयार झालेली आहे आणि ती आपण थोडं 5 ते 10 मिनटासाठी थोडंसं त्याला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि छान आपण याचे आता पातळ आपल्याला जेवढं हवं तेवढं आपल्याला पाणी यामध्ये आता घालून घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला आपण हे लसणाचे आयते आपण याला म्हणतो तर आयता तयार करताना दरवेळेला आपल्याला हे जे पीठ आहे तर हे कालून घ्यायचं आहे. बुडापासून ते कालून घ्यायचं आहे, कारण जे तांदूळ आहे तांदळाचं पीठ जे आहे तर ते खाली बसतं आणि पाणी वर राहतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हवं तसं पातळ किंवा घट्ट आपण हे करू शकतो. पण साधारण आयत्याचं जे पीठ असतं तर ते थोडंसं पातळसरच असतं. आता या ठिकाणी आपण लोखंडी तव्याचाच वापर केलेला आहे, त्यामुळे त्याची पौष्टिकता ही वाढते. नॉनस्टिक तव्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. तर असं तव्याला छान आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ जे आहे तर छान गोलाकार आपण जसं आपल्याला हवं लहान मोठं त्या पद्धतीने आपण त्याला पसरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडं कढईने आपल्याला तेल सोडायचं आहे. लोखंडी तव्यावर केल्यामुळे थोडासा 1-2 जे आयते आहेत ते काढायला थोडा आपल्याला त्रास होतो, पण नंतर मात्र भराभर हे आयते तयार होतात. छान एका बाजूने शेकून झाल्यानंतर आपल्याला ती दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि तीसुद्धा छान शेकून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे आयते हे तयार करून घ्यायचे आहे. आपण त्याला तांदळाचे किंवा हिरव्या लसणाचे आयते किंवा आपण त्याला हिरव्या लसूण पातीचे पेसटसुद्धा म्हणू शकतो. तर आता पुन्हा एक आयता आपण तयार करून घेणार आहोत. आणि चवीला अतिशय छान असे हे लागतात. आणि ह्या आयत्यांसोबत आपण सॉस वगैरे किंवा दही किंवा कोणती चटणी आपण हिरवी चटणी म्हणा आपण तयार करू शकतो. परंतु तसे नुसतेसुद्धा खायला ते अतिशय चविष्ट असे लागतात. मी यासोबत आज दही घेतलेलं आहे आणि त्यावर थोडंसं मी हरा नमक जे आहे किंवा पहाडी नमक जे आहे तर ते तयार केलेलं आहे
तर ते त्याच्यावर टाकलेलं आहे. त्याच्यामुळे अतिशय सुंदर चव ह्या दह्याची सुद्धा लागते. आणि हे आहे ते तर अप्रतिमच सुंदर, अगदी चविष्ट असे लागतात. सुंदर असा हिरवा रंग याला आलेला आहे. आणि आपण आता प्लेटमध्ये दही आणि ते आयते आपण ठेवत आहोत. आणि माझी पहाडी नमकची रेसिपी मी आता टाकणार आहे, तर ती तुम्ही आवर्जून पहा. अतिशय सुंदर चव याची लागते. आपल्या फोडणीचं ताक असो किंवा सॅलड असो किंवा तुम्ही फ्रूट सॅलड असेल तर त्याच्यावरसुद्धा तुम्ही टाकून खाऊ शकतात. फ्रूटची जी प्लेट असते तर त्याच्यावर आपण ते टाकू शकतो आणि छान चव त्याची लागते. साधं मीठ टाकण्यापेक्षा हे खूप सुंदर लागते. धन्यवाद.